तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। 35 वर्षांनी पुन्हा भरली शाळा। निपाणीतील विद्यामंदिर हायस्कूलच्या 1989च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। स्नेहसंमेलनाचं औचित्य साधत एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, तसेच ज्या त्या वयोगटातील भावभावनांचे स्मरण होते, असे मनोगतात माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। निपाणी येथे विद्यामंदिर शाळेत 1989 सालची 10वी बॅचचे स्नेह स्मृतिगंध गेट टुगेदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी माजी शिक्षकांच्या हस्ते विद्यामंदिर शिक्षण सेवा मंडळाचे संस्थापक गुरुवर्य कनंगलेकर यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे पुष्पवृष्टीने स्वागत केलं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायलं। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं। उपस्थित शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला। त्यानंतर माजी शिक्षक MB जाधव, MA नाईक, सौ RG कुलकर्णी, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक PM पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। 1989 साली 10वी उत्तीर्ण झाल्यावर निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला। कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, कुणी उद्योगपती, कुणी शेतकरी झाले, कुणी नोकरी करून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर, काहींना नातू पंतू झाले। मात्र उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांनी संसाराच्या रहाटगाड्यात गुंतून गेलेले असतानाही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी शाळा आणि त्यावेळचे मित्र घर करून होते। शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकावर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच, म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात येतं, अशी अपेक्षा माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व्यक्त केल्या। लंच ब्रेक झाल्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमती जमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला, तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली। फनी गेम्स, डान्स, गाण्यावर मौज मस्ती केली। माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी संघ व्यवस्थापन कमिटीचे मुनीर चाऊस, अतुल गांधी, सुदर्शन शिंगे, गणेश कापसे, विजय भोपळे, सुनील कुमार वडगावे, किशोर फुटाणकर, कयूम हदाले, दयानंद साजणावर, कलीम बागवान, राहुल अंगडी, संजय पाटील यांना पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी माजी शिक्षक अरविंद सोलापूरकर, PT शहा, अनिल खांडके, मुख्याध्यापक PM पाटील, AB सटाले, MB जाधव, BM माने, सौ RG कुलकर्णी, सौ PP दिवान, माजी लिपिक PD मणियार, माजी कर्मचारी केरबा कुर्णे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे निवेदक व सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केलं, तर आभार मुनीर चाऊस यांनी मानले। प्रकृती चांगली कशी ठेवण्याचा अर्थ काय की नेहमीच आपण चांगलं खाऊन दूध करून स्ट्रॉंग होतो असं नाही। त्या प्रकृती चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे रेग्युलर लिमिटेड सायन्स शिक्षक म्हणून सांगत होत्या, रेग्युलर वेळ देऊन कमी असे ना आपल्याला आपण गरीब आहोत, पोटाची भूक एक भाकरीची आहे, अर्धी भाकरी। प्रत्येक वर्षी जवळजवळ 7-8 विद्यार्थ्यांचे गणवेश आणि 2 विद्यार्थ्यांची परीक्षेची फी ते स्वतः भरतात। कधी त्याचा त्यांनी ओव्हरलोड करत ते सांगत नाही, किती मोठं दातृत्व आहे। तर आपण अशा प्रकारचं दातृत्व दिलं पाहिजे, तरच आपले समाज निश्चित नोंद घेत असतो। तर त्यासाठी आपल्याकडे जे आहे ते आपण समाजाला द्यायलाच पाहिजे। सध्या शाळेची जी परिस्थिती आहे थोडीशी म्हणजे शाळा ही कठीण काळातून जात आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खाजगीकरणाचा प्रकार सुरू आहे। शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिले जात नाही, तर
मॅनेजमेंटला टेम्पररी तात्पुरते शिक्षक घेऊन शाळा चालवावी लागते. शाळेचा खूप खर्च आहे. त्याच्याशिवाय इतकी मोठी ही इमारत आहे, त्या इमारतीचाही मेंटेनन्स आहे. तुम्ही सर्वांनी जर शाळेला जर ऊर्जित अवस्थेमध्ये आणायची असेल तर तुम्ही सर्वांनी मदत केली पाहिजे. आपण सर्वांनी जर मदत केली तर निश्चित शाळा ऊर्जित अवस्थेमध्ये येऊ शकते. अशा प्रकारचं तुम्ही मदत करावी, अशा प्रकारचं आव्हान मी संस्थेच्या वतीनं आणि मुख्याध्यापक या नात्यानं आपल्या सर्वांना. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.